बाबा. माहिती त्यांना तुमच्या मुलीचं स्टेटस आय एम फिलिंग लोनली आहे. एवढ्या घरामध्ये परिवारामध्ये 5 किमान लोक आहेत, त्या 5 लोकांच्या परिवारामध्ये ती लिहिताना सामाजिक दृष्टीने ते डिक्लेअर करते आय एम फिलिंग लोनली. बघतो का स्टेटस आपण? काय एकटं वाटतंय तिला? या एकट्यापणाचंच पुढे रूपांतर अँझायटी मध्ये होतं, त्याचंच रूपांतर डिप्रेशन मध्ये होतं, त्याचंच रूपांतर सिझोफ्रेनिया मध्ये होतं. माहितीये का आपल्याला या स्टेजेस काय काय मानसिकतेच्या आहेत? आणि याच्यावर उपाय काय करायचे असतात हे माहिती आहे का? हा, आमचा उपाय सोपा आहे सर, एक झापड मारायचे म्हणजे होऊन जातं. मारा ना. त्या बाबांना मी तेच सांगितलं, तुम्ही झापड जर माराल तर तुमची मुलगी जिवंत वाचणार नाही. आज या स्थितीला आहे सध्या. कशाचा गर्व बाळगतो आपण? कशाचं ज्ञान आहे? आणि कोणतं ज्ञान तुम्ही आम्ही मोठं मिळवलं, ज्या ज्ञानाच्या भरोशावर आपल्या मुलांना सुधारण्याचे प्रयत्न तुम्ही आम्ही करतो. अहो, मेथडच बदलवत नाहीये तुम्ही आम्ही. कारण आपल्याला माहित नाहीये जडणघडणीसाठी शास्त्रशुद्ध नियोजन अत्यंत आवश्यक आहे. मुलं मोठे होतात आणि समाजामध्ये मोठे होत राहतात. ही जी जुनी पद्धत आहे ना, ती आता कामाची नाही. तुम्हाला, मला, घरच्यांना, सगळ्या पिढ्यांना. अजून सासू सुनेमधले भांडणं संपले नाही आहेत. हो, काय गोष्टी करतो आपण. अजून तेलाचं बुटलं कुठे ठेवलं हे सासू अजून सांगते, सूनबाई दुसऱ्या ठिकाणी ठेवते. पण या सासू आणि सुनेनी दोघींनी बसून आपल्या घरची 17 वर्षाची किंवा 14 वर्षाची मुलगी, तिचं काय चाललंय बघितलंय का? माहिती आहे का आपल्याला काय चाललंय ते? म्हणून मला आठवण येते, प्रख्यात कवी सुरेश भट यांचे लहान बंधू दिलीप भट साहेब अमरावतीला आता नाही आहेत, ते हयात नाही आहेत, माझे मित्र होते. वयाच्या 78व्या वर्षी फेसबुकचा अकाउंट उघडला. 78. आणि 78व्या वर्षी फेसबुकचा अकाउंट उघडल्यानंतर मी त्यांना म्हटलं दिलीप साहेब तुम्ही 78व्या वर्षी फेसबुक? अरे माझ्यासाठी नाही उघडला म्हणे, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला मुलांकडे लक्ष द्यायला तेवढा वेळ नाही, म्हणून मी फेसबुकवर आता आलेलो आहे. मी त्यांचा फ्रेंड आहे आता, त्यामुळे त्यांच्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते मी पाहतो. काय हरकत आहे आजोबांनी ही जबाबदारी घ्यायला? आता आमच्या वयात मोरील सर आता काय फेसबुक पाहावं काय हरकत आहे? मी उदाहरण यासाठी देतोय की आपल्याला हे शास्त्रशुद्ध नियोजन जे आहे ना, घरातल्या सगळ्या लोकांना एकत्रित बसून करण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही फक्त स्वतःच्या समस्यांमध्येच आहोत. मुलांच्या समस्यांचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला या गोष्टीचा अत्यंत तीव्रतेने विचार करावा लागेल. मुलांचे व्यक्तिमत्व समजून घेतलं पाहिजे. किती जण तुमच्या माझ्यापैकी आपण आहोत की ज्यांना व्यक्तिमत्व कसं असतं हे माहिती आहे? कसं असतं व्यक्तिमत्व? काय असते पर्सनॅलिटी? म्हणजे थोडासा तांत्रिक भाग आहे पण तो समजून घेऊयात. कसं असते व्यक्तिमत्व? प्रत्येकाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असतं. एव्हरीबडी इज डिफरंट. कोणीच कोणासारखा नाही. आणि म्हणून प्रत्येकाला वेगळं औषध लागतं. व्यक्तिमत्व समजून घेताना एक फार सुंदर डेफिनेशन आहे. J.W. अल्पॉर्ट नावाचा एक मोठा तत्वज्ञ होता. कॅरेक्टरायझिंग डिस्टिंक्टिव्ह क्वालिटीज ऑफ द पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, पॅटर्न्ड इंडिव्हिज्युअलिटी. एक पॅटर्न असतो इंडिव्हिज्युअलिटीचा आणि तो पॅटर्न वेगवेगळ्या दृष्टीने डेव्हलप झालेला असतो. तुमच्या माझ्या मुलाचं हे व्यक्तिमत्व वेगळं जे आहे ना, ते समजून घेऊ आपण कसं असतं ते. काय काय क्वालिटीज आहेत, कोणते कोणते इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यामुळे व्यक्तिमत्व तयार झालं, हे जेव्हा तुम्ही आम्ही समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की ते व्यक्तिमत्वाचा उल्लेख काय करायचा. जसं मोगऱ्याची फुलं उदाहरण द्यायचं झालं तर, झाडावर लागणारं मोगऱ्याचं फुल, त्याचा गजरा तयार होतो. आमच्या भगिनी, आमच्या माता केसामध्ये माळतात, तो एक सुंदर भाग आहे. तेच मोगऱ्याचं फुल आपल्या बगीच्यामध्ये ठेवून आपला बगीचा किती सुंदर आहे, त्याचा सुगंध किती चांगला आहे, म्हणून त्या मोगऱ्याच्या फुलाला झाडावरच ठेवणारं व्यक्तिमत्व अजून वेगळं असतं. आणि त्याच मोगऱ्याच्या फुलाला तोडून त्याचा सुंदर हार करून परमेश्वराच्या चरणी अर्पण करायला देखील एक व्यक्तिमत्व असतं. एकच फुल आहे पण वापर 3 जण वेगवेगळ्या प्रकारे करतायत. व्यक्तिमत्व देखील असं वेगवेगळ्या प्रकारेच असतं. आणि म्हणून व्यक्तिमत्वाचे 3 महत्वाचे पैलू मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिला आहे इद्द. थोडस तांत्रिक आहे पण समजून घ्या, काही कठीण नाही फार. इद्द. इद्द म्हणजे काय? शरीर, भावना आणि आक्रमकता याचं क्षणार्धात होणारं दर्शन. क्षणार्धात एखादी गोष्टीची रिॲक्ट करतो ना आपण, त्याला इद्द म्हणतात. रिॲक्शन, अ व्हेरी स्पॉन्टेनियस रिॲक्शन गिवन टू अ पर्टिक्युलर टास्क, दॅट इज इद्द. हा एक भाग आहे व्यक्तिमत्वामधला. दुसरा भाग आहे इगो. ज्या अर्थानं आपण इगो शब्द वापरतो तर नाही आहे.
इगो म्हणजे जागतिक आपल्या जगण्याच्या व्यावहारिक जगाच्या मागण्या. व्यावहारिक जग जगत असताना काय मागण्या आहेत आपल्या, त्या मागण्यांची पूर्तता. आणि तिसरा भाग आहे सुपर इगो, जो लहानपणी कोरल्या गेलेली वैशिष्ट्ये असतात. आता याचं मी एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. याचा संघर्ष कसा असतो. समजा एखादी मीटिंग सुरू आहे, बघा सोपं उदाहरण आहे. एक मीटिंग सुरू आहे आणि मीटिंग मध्ये केक सर्व झाले, केक सगळ्यांसमोर. मला क्षणार्धात तो केक खायला वाटणे की आत्ताच ताबडतोब खायचा, याला इद्द म्हणतात. ओके, पण मीटिंग सुरू आहे आणि मी बका बका तो केक जर खाल्ला तर ते चांगलं दिसणार नाही, हा विचार म्हणजे इगो आहे. जागतिक सामाजिक व्यवहारातल्या मागण्या. ओके, पण तिसरा भाग जास्त महत्वाचा आहे. सुपर इगो, जो लहानपणी कोरल्या जातो. मी तिवसा नावाच्या एका छोट्याशा गावात राहत होतो, तेव्हा माझ्या मनावर कोरल्या गेलेली एक छोटीशी गोष्ट की माझ्या वडिलांकडे पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर वडिलांनी मला सांगितलं की सोप सुपारीचं पानदान, ते तबक असायचं आपल्याकडे, ते घेऊन ये. मी ते घेऊन ठेवलं आणि ठेवल्याबरोबर त्याची सोप खाल्ली आणि आतमध्ये गेलो. ते गेल्याबरोबर त्या काळचे बाबा जे करायचे तेच माझ्या बाबांनी केलं. 2 सणसणीत ठेवून दिल्या आणि सांगितलंय असं वागायचं नाही. तेव्हापासून माझ्या मनावर कोरल्या गेलेला सुपर इगो. म्हणून आज माथनकर सर किंवा आम्ही सगळेजण मीटिंग मध्ये बसलो असताना केक जर समोर आला तर मी तो खात नाही. याचं कारण असं आहे की व्यावहारिक जगाच्या मागण्या आणि लहानपणी कोरल्या गेलेली गोष्ट. याचा अर्थ असा होतो की मुलाच्या व्यक्तिमत्वाला मोठं करताना लहानपणी कोरल्या गेलेल्या वस्तू आणि गोष्टी किती महत्वाच्या आहेत. किती वेळा भांडतो आपण आपल्या मुलांसमोर. आई वडिलांची भांडणं मुलांसमोर होणं यासारखं दुर्दैव नाही, पण अजिबात तमा करत नाही. वाटेल तसे शब्द एकमेकांबद्दल काढतो, वाटेल तशी शिवीगाळ केली जाते, वाटेल तसं वागल्या जातं आणि तो मुलगा ते सगळं रेकॉर्ड करत राहतो. सगळं त्याच्या मनावर सुपर इगोच्या दृष्टिकोनातून फ्रेम होत राहतं. हा संघर्ष आहे. आणि या 3 गोष्टींमधला संघर्ष जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला ते करायला लागतं. जी गोष्ट महत्वाची आहे, भावनांचे विस्थापन, इमोशनल डिस्प्लेसमेंट. आणि हे इमोशनल डिस्प्लेसमेंट करण्यासाठी दुर्दैवानं मायबाप उपलब्ध नाहीत, उपलब्धच नाही आहेत. कारण इमोशनल डिस्प्लेसमेंटची गरज आहे आपल्याला माहीतच नाही. आणि म्हणून या तुमच्या माझ्या समोर असणाऱ्या समस्या जर सोडवायच्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट, ते व्यक्तिमत्व ठरवणारे घटक समजले पाहिजे. एक आहे शारीरिक बांधणी, ज्या पद्धतीने तो मुलगा मोठा होतो. दुसरा आहे बुद्धिमत्ता, प्रत्येकाची वेगवेगळी असते. तिसरा आहे भावनिक अनुबंध, जो भावाभावांमध्ये आणि कुटुंबामध्ये निर्माण केला जातो. तिसरा आहे लहानपणीचा अनुभव, जे तुम्ही आम्ही त्यांना देतो. कौटुंबिक वातावरण. काय कौटुंबिक वातावरण? मी एका ऑफिसमध्ये दिवसभर काम करतो आणि तिथे माझा बॉस मला त्रास देतो, तो मला रागवतो आणि म्हणून घरी आल्यानंतर माझ्या पोरांवर कचा कचा चिडणारा बाप. कसा असतो तो? कसा राहू शकतो तो? त्यांनी कसं राहावं? बाबा घरी येणं हा किती आनंदाचा विषय असला पाहिजे घरामध्ये. घरामध्ये आई सांगते आता बोलू नका बरं, बाबा येऊन राहिले. बाबा काय वाघ आहे का? कोण आहेत बाबा? हो, आपल्या घराचा विचार करून पाहू आपण. संध्याकाळच्या वेळी मुलांनी म्हटलं पाहिजे आता मज्जा येणार, आता बाबा घरी येणार. क्या बात आहे. या सगळ्या भावना जेव्हा तुम्ही आम्ही लक्षात घेतो तेव्हा मग ते सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण कसं तयार होतं. एक छोटासा व्हिडिओ बघूयात.
केअर अँड जॉय. त्या छोट्याशा पोराला काय दिसलं, काही करावं नाही लागत, छोटं छोटं चांगलं वागायला लागतं. फक्त छोटासा पोरगा, त्याच्या लक्षात आलं एक आजी तिचे पेले पडले आणि म्हणून तिने रागावलं नाही, तो बॉल देऊन टाकला, ऍक्सेप्ट केलं तिने. ठीक आहे, लहान मुलांमुळे होत राहतं. त्याचा परिणाम त्या मुलावर असा होतो की 50 रुपयाचा आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून स्वप्न असलेला पोरगा त्या आजीला तिला नकळत ग्लासेस नवीन विकत घेऊन देतो. याला म्हणतात सांस्कृतिक वातावरण. दिवसभराची आपली बायको थकलेली आहे म्हणून ती जर भाजी करत असेल तर ती भाजी चिरून राहिली तर वडील कामावून आल्यानंतर तिला भाजी चिरून देतात. हे जेव्हा मुलगा पाहतो ना तेव्हा त्या मुलाच्या मनामध्ये संवेदना तयार होतात की माझी माऊली थकलेली आहे. ही जबाबदारी पालकांची आहे. वागतो का आपण असं? आई वडील दोघंही ऑफिसमधून आल्यानंतर तो मुलगा पाहतो आपले वडील पेपर घेऊन टीव्ही पाहत असतात आणि आई कामाला लागलेली असते. काय सांगताय मोरील सर? मग आणि तुमच्या दुर्दैवानं का आपल्या दुर्दैवानं मला माहित नाही, पण या अत्यंत सकारात्मक आणि समविचारांनी तयार होणारी पिढी तुमच्या आजूबाजूनं तयार होते आता. जे समानतेचा विचार करतात, जे एकरूपतेचा विचार करतात आणि त्या पिढीला तुम्हाला मला डील करायचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मुलाच्या जडणघडणीचे टप्पे हे वेगळे असतात आणि म्हणून ते शास्त्रशुद्ध नियोजन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला टप्पा अतिशय महत्वाचा जो आहे एकमेकांसाठी वेळ देणे. मोठी पंचायत आहे मोहरील सर, कुछ भी बोल रहे. वेळच नाही, आम्हाला वेळच नाही, आम्ही वेळ काढणार नाही. एकमेकांना वेळ देण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिला भाग आहे नव्या युगात सगळं वेळ सोडून बाकी सगळं. मी अतिशय आदर्श बाप केव्हा होतो जेव्हा मी माझ्या पोराला वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्युशन्स लावून देतो, त्याचे पैसे भरतो. माझी जबाबदारी संपली. माझी जबाबदारी, अरे मी जबाबदारी पार पडतोय, पैसा कमवतोय, ट्युशन्स लावून देतोय. कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्युशन लावतो तो? सर अक्षरशः करपून टाकून राहिले माहिती, लहान पोरांना पिळून राहिलेत. कशासाठी? तर स्पर्धेसाठी. आमचा मुलगा कुठेतरी IIT इंजिनियर झाला पाहिजे. कुठल्या वर्षी ठरवतात? 7व्या वर्गात. तुम्हाला होता IITचा लॉंग फॉर्म माहिती? 7व्या वर्गात. आणि तो मुलगा IIT इंजिनियर झाला पाहिजे 7व्या वर्गात ठरवायचं. कुठल्याही सामाजिक व्यवस्थेवर टीका न करता मी जो एका 5व्या किंवा 6 वर्षाच्या मुलाचा दिनक्रम एकदा पाहिला, अक्षरशः मला त्या पोराच्या आईबाबाचं काय करावं हे सुचत नव्हतं. मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली. फक्त तोंडावर नाही बोलतायत. तोंडावर तर ते अत्यंत आधुनिक असतात ना. गावापासून 35 किलोमीटर दूर असणाऱ्या शाळेमध्ये सकाळी 8 वाजता त्या पोराला पोहोचायचं असतं आणि म्हणून सकाळी 6 वाजता त्याची माय त्याला उचलते आणि बुचकळते बादलीमध्ये. त्याला काढून त्याला युनिफॉर्म घातला जातो आणि मग बसमध्ये बसवलं जातं, जी बस 1.5 तासांनी त्याला शाळेमध्ये नेते 8 वाजता. 8 वाजता जर तो शाळेमध्ये पोहोचला की तिथून दुपारी 3 वाजेपर्यंत त्याचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, त्याची वेगवेगळी व्यक्तिमत्व विकसन वगैरे वगैरे सगळं केलं जातं. 3 वाजता त्याची मुरड पुन्हा बसमध्ये बसतं, 4:30 वाजता घरी येतं. घरी आल्यानंतर पूर्णपणे थकून गेलेलं ते मोठ्या टाकुळतेने आपल्या आईकडे पाहतं, पण आई त्याची बिलकुल त्याच्यावर नजर न टाकता त्याचा युनिफॉर्म काढते आणि स्पोर्ट्सचा ड्रेस घालते. आठवड्यातून 3 दिवस बास्केटबॉल, 3 दिवस क्रिकेट. ते आटोपलं, तिथून ते घरी आलं की त्यानंतर त्याला संगीत शिकायला पाठवते. त्यानंतर अबाकसची ट्युशन असते. 7 वाजता ते पोरग घरी आल्यानंतर मग पहिले ते ट्युशनचं होमवर्क करते, मग ते शाळेचं होमवर्क करते आणि रात्री 10 वाजता, सकाळी 6 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत अक्षरशः जीव जाण्याची स्थिती आली असताना तो काकुळतेनं पुन्हा मायबापाकडे पाहते. मायबाप पुन्हा उभे असतात, प्रोजेक्ट करायचा आहे. आणि रात्री 10:30 वाजता तिची मुरडं झोपून जातात, मायबाप प्रोजेक्ट करत असतात. काय तुमची माझी जबाबदारी ही आहे. तुम्ही आम्ही फक्त वेळ अशा पद्धतीने देणार, ट्युशन क्लासेस लावून वेळ देणार. जबाबदारी क्लासेसवर आणि शाळेवर. शाळेसमोर जाऊन आम्ही भांडणार, आमचा पोरगा फी कशाची घेता,
50,000 रुपये फी आम्ही देतो. मशीन आहे का ते, की या मशीन मधून बिघडलेलं व्यक्तिमत्व पाठवलं आणि तिकडून बाहेर निघालं? त्या शाळेमध्ये 7व्या आणि 8व्या वर्गातले मुलं बाथरूम मध्ये काय लिहितात बोर्डावर जरा बघा. कोणी पाहायचं ते? कोणी करेक्ट करायचं? कोणी त्याला जेंडर सेन्सिबिलिटी शिकवायच्या? शाळेची जबाबदारी आहे फक्त, क्लासेसची जबाबदारी आहे फक्त, आणि संस्काराचेही वर्ग लावतो आपण. सर होते का तुम्ही आम्ही लहान असताना संस्काराचे वर्ग? आजोबांच्या मांडीवर बसून किंवा आजीच्या मांडीवर बसून ध्रुव ताऱ्याची गोष्ट ऐकून ऐकून तुम्ही आम्ही मोठे झालो. संध्याकाळच्या वेळी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हटलं जायचं घरी, आणि सगळेजण एकत्रितपणे जेवण करायचे आणि एकत्रितपणे सहवास होता. त्याच्यामधून व्यक्तिमत्व विकसन होत होतं. आता संस्कार वर्गाचे बोर्ड लागतात मोठे मोठे, आणि काही संस्थांना त्याच्यामध्ये मदत करावी लागते. त्या संस्थांचा दोष नाही आहे, घरीच संस्काराची व्यवस्था बंद झाली. किती घर आहेत असे की ज्या घरी संध्याकाळचं जेवण एकत्रित केलं जातं? विचारले पाहिजे प्रश्न थोडेसे स्वतःला. हॉस्टेल करून ठेवलाय हो. डायनिंग टेबलवर अन्न काढून ठेवलेलं असतं, ज्याला पाहिजे तो त्या पद्धतीने येतो आणि आला तरी टीव्हीच्या सिरियल्स सोबत जेवण करतो. डायनिंग टेबलच्या बाजूने टीव्ही लावलेला आहे तुम्ही आम्ही. किती घरांमध्ये संध्याकाळी एकत्रित बसून आज तुझं दिवसभर काय झालं असं एकमेकांना विचारलं जातं. वेळ करायला लागेल ना बदल हा, तेव्हा ते मुलं तुमच्या माझ्याशी जोडले जातील. तो थॉमस ग्रेचं पोर्ट्रियल मी सांगताना मला आनंद होतो. एलिजी रिटर्न इन कंट्री चर्चयार्ड नावाची कविता आहे. सर तुम्हाला माहिती आहे काय सुंदर पोर्ट्रियल आहे? जगातलं सगळ्यात सुंदर चित्र कुठलं? स्वित्झर्लंडचे पहाड का, किंवा अबामाचा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असणारा समुद्र किनारा का? नाही. एका ग्रामीण भागातलं चित्र थॉमस ग्रे त्याच्या एलिजी रिटर्न इन कंट्री चर्चयार्ड नावाच्या कवितेमध्ये वर्णन करतो. ग्रामीण भागामध्ये दिवसभर कामाला गेलेला बाप जेव्हा दिवसभराचं काम करून घामानं आणि धुळीनं माखलेला असतो, तो जेव्हा गावाच्या वेशीवर येतो तेव्हा त्याचा मुलगा आणि मुलगी धावत जाऊन त्याच्याकडे जातात. मुलाला तो खांद्यावर बसवतो, मुलीला तो कडेवर घेतो आणि दिवसभराच्या गप्पा करत 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 आनंदानं उसळून जाणारा तो बाप आणि मुलं घराकडे परत असतानाचं चित्र म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर चित्र आहे. असं असलं पाहिजे ना, ते चित्र आहे जगातलं सुंदर. तर घरात आल्यानंतर वडील आपला मोबाईल घेऊन बसलेले, आई आपल्या बीसीच्या मैत्रिणींशी मोबाईलवर बोलते, पोरं आपापल्या खोलीमध्ये मोबाईलमध्ये आहे. जेवताना देखील वडिलांच्या बाजूचा मोबाईल सुटत नाही, वडिलांच्याच बाजूचा सुटत नाही. पोरांचा काय होईल? कुठं वेळ आहे? थॉमस ग्रेचं चित्र तुमच्या माझ्या घरामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून त्या भौतिक सुखांनी भरपाई होत नसते. चुकीची समजूत आहे आई वडिलांची की माझ्या लहानपणी मला मिळालं नाही म्हणून पोरांना वाटेल ते द्यायचं. 10व्या वर्गातल्या मुलाला 35,000 ते 40,000 रुपयाचा मोबाईल देतो आपण तुम्ही आम्ही. मला माफ करा, तुम्ही म्हणाल सर हे सांगणं सोपं आहे, मला माहिती आहे सांगणं सोपं आहे. 10व्या वर्गातल्या मुलाला 35,000 रुपयाचा मोबाईल देण्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही. ही स्थिती आहे, नाही थांबवू शकत. कारण त्याच्या वर्गातल्या 80% पोरांजवळ तो मोबाईल फोन आहे, त्याला देणंच आहे. भौतिक सुखांनी ती भरपाई होणार नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष व्यक्तीच्या सहवासाला पर्याय नाही. प्रत्यक्ष आई बाप किती वेळ देतात, कशा पद्धतीने वेळ देतात, किती वेळ देऊ शकतात आणि कसा तो वेळ देता येतो याचं सुंदर उदाहरण सांगणारा एक छोटासा व्हिडिओ बघा. घरामध्ये असतं साधारण वडील फोनवर, आई कामामध्ये. एक गोष्ट काढली त्याच्या हातून, आता बघा. तिसरं ही रिॲक्शन. मोहन,
आईच्या झाडाला लाल लागलं टमाटा. या व्हिडिओ मधलं पहिलं चित्र आणि शेवटचे चित्र बघा काय फरक आहे. पहिल्या चित्रामध्ये तो पोरगा त्याला असणारे गॅजेट सोबत खेळतो, आई आपलं ऑफिसचं काम करते, वडील फोनवर बोलतात, एक फोन संपला की दुसरा फोन. आणि हे शेवटचं चित्र पहा. प्रश्न छोटासा आहे, आपल्या घरी असं चित्र किती वेळा होतं? किती वेळा असे मुलांसोबत आपण बसतो? किती वेळा आपण असे मुलांसोबत वेळ देतो, मुलांसोबत खेळतो? माझ्यासारखा बाप तर घरी ऑफिस घेऊन येतो. काय कामाचा तो पैसा? कितीही कमावला तरी त्या मुलाचं जर काही होणार नसेल तर त्याचा भाग कुठला आहे? पुढचा भाग आहे सकारात्मक संवाद. मुलांचं मन समजून घेऊन व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. त्यांना बोलता यावं मुलांना. आहे असा वेळ आपल्या घरामध्ये देतो आपण? आपल्या 14 वर्षाच्या मुलीच्या जीवनामध्ये काय बदल होतोय माहिती आहे? 14 वर्षाच्या मुलीला तिच्या शरीरामध्ये बदल होत आहेत आणि त्यामुळे तिला एखादा मुलगा आवडतोय हे ती आपल्या आईला सांगू शकते, आपल्या वडिलांना सांगू शकते. कुठल्या कुठल्या समस्या तिच्या समोर येत आहेत तिच्या शरीरातल्या बदलामुळे हे ती बोलू शकते. ती गुगलला विचारते, ती युट्यूबला विचारते, पण आई वडिलांना विचारत नाही. छोटीशी समस्या. मला मोहन सरांनी मग चांगला प्रश्न विचारला, सर काउन्सिलिंग मध्ये साधारण दुरुस्त व्हायला किती वेळ लागतो? आणि माझा हा योग्य अनुभव असा आहे की मुलाच्या समस्या दूर करण्यासाठी त्याला फक्त 3 ते 4 काउन्सिलिंग सेशन लागतात 1-1 तासाचे, पण आई वडिलांना 5 ते 6 द्यावं लागतात. कारण माहीतच नाही ना समस्या सोडवायच्या कशा. अशा पद्धतीची मोकळीक आपल्याला देता येते का? प्रश्नांची वैज्ञानिक आणि तार्किक उत्तरं देता आली पाहिजे. आपल्या जवळ एकच उत्तर आहे किंवा एकच प्रश्नाचं उत्तर आहे. शहाणपणा करू नको, फालतूचे प्रश्न विचारू नको. नाही ना, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे बोलता आलं पाहिजे. साधारण महिन्यातून 3 दिवस माझ्या पोरीचं खूप पोट दुखायचं आणि ती मला, मी जेव्हा एखाद वेळेस त्यावेळेस बोललो की ती बाबा माझं खूप पोट दुखते आहे. हे कशाला चिडचिड करते का? कशाला चिडचिड करायची विनाकारण? भांडणं व्हायची, चिडचिड करायची. मी सारखं तिला म्हणायचो कशाला चिडचिड करते, का बरं चिडचिड करते? एकदा मोठ्या हिमतीनं माझ्या पोरीचं अभिनंदन करतो मी. एकदा मोठ्या हिमतीनं तिनं मला सांगितलं, बाबा मला पिरियड्स आलेले आहेत आणि म्हणून मला असं होतं 3 दिवस, तुम्ही त्या 3 दिवसामध्ये माझ्याशी वाद घालत जाऊ नका. बापाशी पोरीला हे बोलता आलं पाहिजे. ती काही चुकीची गोष्ट आहे का? ती काय वाईट गोष्ट आहे का? तो अक्षय कुमार ते सॅनिटरी पॅड हातात घेऊन ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. तुमच्या माझ्या घरामध्ये हे आवाज दबक्या आवाजात बोलायचे. असं बोलू नका, असं बोलायचं नाही. काय फ्रस्ट्रेशन असतं मुलांना. माझ्या घरचं उदाहरण देतोय कारण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. एकटी बसलेली असायची माझी मुलगी 18 वर्षाची तिच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये. कारण तिच्या हॉस्टेलच्या त्या रूम मध्ये असणाऱ्या 27ही मुली त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत फिरायला जायच्या रविवारी. माझ्याकडे एक केस अशी आलेली एका मुलीची, शी वॉज फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ नॉट हॅव्हिंग बॉयफ्रेंड. काय सांगतो मोरी सर, काहीतरी हो.
तिला बॉयफ्रेंड नसल्यामुळे तिला असं वाटत होतं की मी कमजोर आहे, माझं शरीर चांगलं नाही आहे, आणि स्वतःचं बॉडी शेमिंग तिने सुरू केलं होतं, ज्याच्यामधून ती पोरगी अँझायटी पर्यंत पोहोचली आणि तिच्या पोटामध्ये गोळा येऊन अक्षरशः जमिनीवर अशी लडपडप ओरडायची ती, ड्यू टू अँझायटी. आणि प्रॉब्लेम रूट काय? बॉयफ्रेंड नाही. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना आपल्या मुलीच्या आयुष्यात असा प्रॉब्लेम आला तर ती कुणाशी बोलेल? आहे आपण ती व्यवस्था केलेली? ती येऊन बोलू शकते आपल्याजवळ? नाही, आपल्याजवळ ती बोलू शकत नाही. आणि मग ती कोणाजवळ बोलते? ती बोलते चॅट जीपीटीशी. माहिती आहे का चॅट जीपीटी म्हणजे नवीन काय आहे? ग्रॉकशी बोलते. आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात? सर, चॅट जीपीटीवर मी हा प्रश्न टाकून पाहिला, त्याचं उत्तर किती सुंदर होतं. इंग्लिशमध्ये होतं ते, सगळं मुद्दाम आपल्याला समजेल म्हणून मराठीत सांगतो. मी प्रश्न टाकून पाहिला की मी 14 वर्षाची मुलगी आहे, मला बॉयफ्रेंड नाही आहे, त्यामुळे मला फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटतं, मी काय करू? चॅट जीपीटीचं उत्तर होतं, बेटा काळजी करू नको, हे नॉर्मल आहे, मी तुला मार्ग सांगतो. जे बापानं बोललं पाहिजे, जे आईनं बोललं पाहिजे, ते चॅट जीपीटी बोलून राहिलेलं आहे. कशाला ती तुमच्याजवळ येईल? कारण तुम्ही भरकन ओरडणार ना तिच्यावर, फालतूपणा करू नको, अभ्यास कर, अभ्यासामध्ये लक्ष नाही आहे तुझं, बॉयफ्रेंड काय करते, अशा गोष्टी करायच्या. अरे कोणते मापदंड लावताय मायबाप हो? तुमच्या जमान्याचे नवीन मापदंड बदलल्यात आणि म्हणून हे अत्यंत आवश्यक होतं की त्याची तांत्रिक उत्तरं मुलांनी पालकांशी संवाद साधणं गरजेचं आहे. असं वातावरण निर्माण झालं पाहिजे की पहिला प्रॉब्लेम त्यांनी त्या आई वडिलांशी सांगितलं पाहिजे. सर, माझ्या ज्या थोडा आहे थोडी की जरूरत है उल्लेख केला ना, त्याच्यामध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं मी स्वतः अनुभवलेलं. काय होतं, मी सायकलिंगसाठी जायचो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये सायकलिंगला जायचं तर गावामध्ये जागा नाही म्हणून कार पार्क केलेल्या असतात बाहेर, त्याच्यावर धुकं दवा पडलेलं असतं. मला एक मुलगा त्याच्यावर त्या दवावर काहीतरी लिहिताना दिसला. सकाळी 6 वाजता काहीतरी लिहित होता तो. मी लक्ष दिलं नाही, मला वाटलं काहीतरी म्हणून मी निघून गेलो. परत आलो तो तिथेच होता, पण तो बसला होता. मला सहजच असं वाटलं की ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा गेलो तेव्हा तो पुन्हा काहीतरी लिहित होता. मग मला लक्षात आलं की येस, सम प्रॉब्लेम इज देअर. मी थोडासा पुढे जाऊन मागे आलो. तो त्या काचेवर काय लिहित होता? आय एम लोनली, आय एम सॅड. आय एम लोनली, आय एम सॅड. कितव्या वर्गातला मुलगा? 10व्या वर्गातला. मी त्याला तिथे सोडून निघून गेलो. परत आलो तेव्हा बंद दुकानाच्या शटर समोर तो बसला होता. त्याच्याजवळ मी जाऊन बसलो आणि बसल्यानंतर थोडंसं सायकोलॉजीचं ज्ञान असल्यामुळे किंचित त्याच्याशी संवाद साधला. बेटा वगैरे म्हटलं, छान त्याच्याशी बोलणं सुरू केलं आणि केवळ 15 मिनिटात त्या पोरानं मन मोकळं केलं. काय सांगावं त्यानं? तो म्हणाला, सर मी मॅथमॅटिक्सच्या काका, मी मॅथमॅटिक्सच्या ट्युशनला जातो, पण गेली 1 महिना गेलेलोच नाही आहे. याच्यासाठी गेलो नाही की मग आज असं माझ्या कॉलेजची विद्यार्थिनी आम्ही बोलत होतो की त्याला ए बॅच मध्ये टाकलं होतं. ए बॅच म्हणजे टॉप क्लास बॅच असते हुशार पोरांची. त्याला मॅथमॅटिक्स जमत नाही बिचारायला आणि म्हणून त्याला ह्युमिलिएट करून त्या टीचरनी सगळ्या पोरांसमोर यू आर अ डफर असं म्हणून बॅच बी मध्ये टाकलं आणि म्हणून त्या पोरांनी ट्युशनला जाणं बंद करून टाकलं. तो बसला राहतो बाहेर. त्याच्यानंतरचा महत्वाचा मार्मिक प्रश्न मी त्याला विचारला, बेटा तू तुझ्या आई बाबांना का नाही सांगत? इथे आता रिस्पॉन्स. तो म्हणाला, काका मी माझ्या बाबांना सांगू शकत नाही, कारण माझ्या बाबांना जर कळलं की मला ए बॅच मधून बी बॅच मध्ये टाकलं तर ते मला मारतील. आईला का सांगत नाही? मी आईला सांगितलं, पण आईने मला सांगितलं तू बाबांना सांगू नको, ती चिडतील. मॅथमॅटिक्स न जमणारा एक पोरगा बिचारा केवळ बापाच्या आग्रहाखातर ए बॅच मध्ये किंवा बी बॅच मध्ये खेळतोय आणि मॅथमॅटिक्सच्या ट्युशनला जात नाही. मायबापांना काळजी नाही, कारण बापाला त्याला IIT इंजिनियर करायचं आहे आणि त्या पोराला इंग्लिश चांगलं आवडतं. कुठल्या जगात आहोत तुम्ही? आम्ही कुठला संवाद आहे? आणि अशा पद्धतीचा संवाद, नेमकं पोराला काय आवडतं हे समजून घेण्यासाठीचा संवाद देखील महत्वाचा आहे. तंत्रज्ञानाची भाषा शिकावी व त्याबाबत खुला संवाद करावा. वाटत नाही आपल्याला इंस्टाग्राम शिकावं म्हणून? काय असतं स्टेटस इंस्टाग्रामचं?
कुठल्या पद्धतीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं जातं, प्रायव्हेट अकाउंट कोणता असतो, पब्लिक अकाउंट कोणता असतो, त्याच्यामध्ये कुठले पिक्चर्स टाकले जातात आणि ते कशा पद्धतीने पुढे जातात, हे मुलांना समजवण्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे. ही भाषा झालं काय मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, ते काय बोलतात तेच कळत नाही आपल्याला, ते कशाचं बोलतात हेच कळत नाही. आणि त्यामुळे हा सकारात्मक संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे जे घरी निर्माण करता आलं पाहिजे. या दुसऱ्या भागासोबत तिसरा अजून महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे आवश्यक ती शिस्त लावता आली पाहिजे. शिस्त लावायचीच, पण ती शिस्त लावत असताना घरातल्या सगळ्यांनी मदत करायची. एक व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला, मुलांचे लाड कसे करू नये आणि एखादी आई जर मोठ्या ताकदीनं मुलाला शिस्त लावत असेल तर तिच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. उदाहरण बघा. आई शिस्त लावते. आता घरातले रिएक्शन बघा. क्या जरूरत थी छोरे से इतना गुस्सा करने की? जरा सी बात तो थी. ₹10 के लिए छोरे ने भूखा मारेगी क्या? ऐसा क्या कर दिया इसने जो प्लेट उठा के ले जा रही है? 10 रुपए तो लिए थे तेरे पर्स से, कोई पड़ोस से तो न लाया था? मेरे पैसे लिए थे इसने, तेरे बाप के नहीं. छोटे घर की है ना, तेरी माँ ने कुछ तुझे सिखाया नहीं है? जान दे, ये तो तुझे खाना देगी ना, तू मेरी प्लेट से खा ले. तय अपने खाने की चिंता कर. इसने 10 रुपए लिए ना हैं, चुराए हैं. आज चोरी की है, कल न जाने क्या करेगा. और अगर मैं इसकी मां की जगह होता ना तो 2 दिन तक इसको खाना नहीं देता. बहू, ठीक किया है तूने. खा ले. शिस्त लावणाऱ्या आईच्या पाठीशी कुटुंब उभं असलं पाहिजे, म्हणजे ती पुढची जनरेशन टिकवते. इथे आपल्या घरामध्ये आई आणि वडील कॉम्पिटिशन करतात. आई जर काही शिस्त लावत असेल तर वडील म्हणतात तू चिंता करू नको, हे पैसे मी माझ्या जाऊन घे. वडील शिक्षा करत असतील तर आई म्हणते तू काळजी करू नको, मी तुला पैसे देते.
मी जे मगा सांगत होतो ना, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये घरच्या सगळ्या परिवाराचा सहभाग अपेक्षित आहे. एव्हरीबडी शुड बी इन्व्हॉल्ड इन दॅट. ही केवळ एका आई वडिलांची किंवा त्यांच्या पुरती गोष्ट नाही आहे. आणि म्हणून अशा स्टँड बाय टफ मॉम्स, या टफ मॉम्सच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. पुढची अजून एक चुकीची गोष्ट आम्ही जी करतो, जी तुलना करत राहतो. माझ्या मुलाला इतके मार्क्स मिळाले, त्या मुलाला इतके मार्क्स मिळाले. तिसऱ्या वर्गात होता सर माझा मुलगा, जेव्हा त्याच्या युनिट टेस्टची परीक्षेचे रिझल्ट पाहण्यासाठी माझ्या बायकोनं मला पाठवलं. प्रत्येक वेळी ती जायची, त्या दिवशी मी गेलो. तिसऱ्या वर्गात जेव्हा मी रिझल्ट पाहायला गेलो, तेव्हा त्या रिझल्टच्या काउंटरवर एक आई त्या मॅडमशी भांडत होती की तू माझ्या मुलाला अर्धा मार्क कमी दिला. तिसऱ्या वर्गात मी ज्या मॅडम समोर उभा होतो, त्या मॅडमला जर का म्हटलं हे काय चाललंय, सर विचारू नका म्हणे, 15 मिनिटापासून वाद घालून राहिली म्हणे आई की माझ्या तिसऱ्या वर्गातल्या मुलाला तू या पेपरमध्ये अर्धा मार्क कमी का दिला. आणि मी म्हटलं हा पेपर ज्याचा आहे तो कुठं आहे, ते आपल्याकडचा शब्द तो चिरूट, ते कुठे आहे. तर ते पोरग शाळेच्या बाहेर जी रेती होती त्या रेतीवर मस्त खेळून राहिलं आणि आई अर्धा मार्कासाठी भांडून राहिली. सर मी जेव्हा ते पाहिलं मलाही हसू आलं होतं, पण मला ही मानसिकता कळत नाही. ही काय मानसिकता आहे. तिसऱ्या चौथ्या वर्गापासून एकेका आणि अर्ध्या मार्कासाठी भांडत आम्ही तुलना करतो. आणि त्या तुलनेचं बळ इतकं वाईट आहे की त्या प्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असते, आम्ही समजूनच घेत नाही. मुलासंबंधीचे टार्गेट्स ठरलेले, मुलीचे टार्गेट्स ठरलेले, आणि म्हणून मग प्रॉब्लेम येतो की त्या एका मुलाला त्याच्यामध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या भावना निर्माण होऊन त्याला मुलींना जे खेळ आवडतात ते आवडतात. तर त्याच्या मर्दानगीवर प्रश्नचिन्ह हा समाज आणि घर निर्माण करतो. का अशा आवडी असू शकत नाही, राहू शकत नाही अशा आवडी. व्हिडिओ बघा. ये है हमारे मोहन बाबू, जो कई दिनों के बाद शहर में मेहनत मशक्कत करके घर वापस लौट गए. और ये हैं उनके जिगर के टुकड़े. मुलगा काय करतो बघा. मुझे भी दो ना. रोटी बनाएगा ये, जिनकी एक हंसी के लिए वे कुछ भी कर सकते हैं. जुन्या चौकटी घेऊन असलेला बाप खेळणे बघा कोणते आणतो. अच्छा बताओ पापा क्या लाया आपके लिए. क्या लाया पापा. ये सुनीता रानी के लिए किचन सेट, विराट कोहली के लिए बैट और बॉल. खुश जाओ चलो. ये लड्डू मम्मी खाएगी और ये गुड्डू का. सुनीता तेरी बॉल ने मेरे लड्डू तोड़ दिए. सुनीता की बच्ची. क्यों मोहन बाबू चौंक गए. जरा आंखें खोली, सब कुछ यही दिख जाए. हर बच्चा अपनी एक अनोखी पहचान और क्षमता के साथ जन्म लेता है. हुनर और शौक इंसान के लिंग के मोहताज नहीं. सही परवरिश वो है जिसमें बच्चों को, चाहे वो लड़का हो या लड़की, एक खुला आसमान में. फर्क लड़के लड़की, फर्क है सोच का. आइए सोच बदलते हैं. आइए सोच बदलते हैं.
मग त्या मुलासाठी आणलेली क्रिकेटची बॅट त्या मुलीच्या हातात देऊन, आणि आता तर तुम्हाला मला मुलींच्या हातात क्रिकेटची बॅट असलीच पाहिजे म्हणण्याचा गौरव आहे. एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या पोरींसाठी. जगाचा दृष्टिकोन बदलवला त्या पोरींनी, या ताकदीने. मग हा अप्रोच कधी बदलेलो? हा अप्रोच आपण बदलणार आहोत का? आणि तो जर आपल्याला बदलायचा असेल तर त्या बदलाच्या सगळ्या सिस्टीम्स तुम्हाला मला कुठेतरी शोधल्या पाहिजे. आणि त्या शोधण्यासाठी ती कल्पकता अत्यंत आवश्यक आहे. काय असते ती कल्पकता? मुलांच्या संगोपनामधली कल्पकता. क्रिएटिव्ह, नवीनता निर्माण करता आली पाहिजे. तो स्क्रीन टाइम आणि टेक फ्री झोन तयार केला पाहिजे तुमच्या माझ्या घरी. एक सुंदर संकल्पना सर सांगितली आहे, मोबाईल पार्किंग. जसं कार पार्किंग असते ना, तसं संध्याकाळी 7 नंतर सगळ्यांनी मोबाईल ठेवून द्यायचे. डोंट टच इट. कोणीच नाही, आजोबा नाही, आई नाही, आजोबा नाही, दादा नाही, बाबा नाही, कोणीच नाही. सगळ्यांनी मोबाईल ठेवून द्यायचे आणि पुढचा 2 तास फक्त एकमेकांशी बोलायचं. ही कल्पकता लागेल. करू शकतो आपण. माझ्या सकट इथे बसलेल्या मोठ्या लोकांना देखील 2 तास किंवा 3 तास व्हॉट्सॲप पासून दूर राहता येत नाही, हे फॅक्ट आहे. लेट अस ट्राय इट. लेट अस ट्राय टू डू इट. ही कल्पकता साधून तुम्हाला मला जर करता आलं तर ती सर्वांची दिनचर्या ठरवली पाहिजे. मी जसं म्हटलं, एकत्रित जेवणं झालेच पाहिजे. टेलिव्हिजन त्यावेळी बंद असलाच पाहिजे. मुलाला सगळ्यांसमोर बोलता आलं पाहिजे, कसं झालं, तुझी शाळा कशी होती, आज काय झालं तुझ्या शाळेमध्ये. त्याला सांगायचंय त्या लहान मुलाला की माझ्या वर्गामध्ये ना बाबा आज की नाही चिंगू आणि चिंकी माझ्या बाजूने बसले होते, त्यांनी की नाही माझ्या अंगावर पाणी सांडलं, मग मी की नाही पेन्सिल घेतली, त्याला मी टोचली, मग पेन्सिल टोचल्यानंतर मॅडमनी मला खूप शिक्षा केली, मला हात वर करून उभं ठेवलं आणि मग मला खूप वाईट वाटलं, मला की नाही रडू आलं. हे त्या पोराला सांगायचंय. हो, तो बाप ऑफिस मधून आल्यानंतर ऑफिस सोडतच नाही. तो नुसता चिडचिड करतो. तो नुसता स्वतःच्या कामामध्ये असतो. तो नुसता पैसा कमावतो प्रचंड आणि त्या पोरांना देत राहतो. चल घे, कोणती ट्युशन, हे घे. सर, सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. त्याचं नाव मी लिहिलं होतं त्या शाळेचं. माझ्या एका बहिणीकडे मुंबईला गेलो असताना 10,000 रुपयाचं वर्कशॉप, आणि तिथे काय तर खोड्या कशा करायच्याही शिकवत होते. मशीन करून टाकलेलं आहे मुलांना. प्लास्टिकचे अंगरखे घातले त्यांनी आणि पेन घेतला, शाईचा पेन, आणि एकमेकांच्या अंगावर शाई उमटवण्याची ऍक्टिव्हिटी होती. लहान मुलांना मशीन करतोय का तुम्ही? आम्ही काय चाललंय? 10,000 रुपये भरून जाणारे पालक आहेत, वेडे आहेत का? डोके फिरलेत त्यांचे? कारण तुमच्या माझ्या मुलांच्या संगोपनातली कल्पकता संपते. आणि म्हणून लाईफ इज ब्युटिफुल ही संकल्पना रोवली पाहिजे. सुंदर आहे, हो किती सुंदर आहे. मग आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये एका कुंडीमध्ये झाड लावणं, त्या झाडाला पाणी देणं, आणि आईवडिलांनी मिळून मुलाचे हात मातीमध्ये, काय हायजीन करत बसतोय तुम्ही. तुम्ही आम्ही किल्ले बांधले ना दिवाळीमध्ये. तुम्ही आम्ही गेलो ना फिरायला डोंगरावर. मग तिथे जात असताना तशा पद्धतीचा वेळ आणि तशा पद्धतीची स्थिती आपल्याला निर्माण करता येणार नाही. त्यासाठी सर्वांनी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल केला पाहिजे. आपण स्वतः बदललं पाहिजे. किती समस्या मांडतो आपण फक्त. लाईफ इज ब्युटिफुल, किती सुंदर, मज्जा, मस्त. माझा एक मित्र काय एन्जॉय, सर खिचडी एन्जॉय करतो होतो. काय सांगू तुम्हाला, पोरांना असं बसवतो मस्त जमिनीवर, डायनिंग टेबल वगैरे जमिनीवर बसवतो, आणि अरे वा आज आईने खिचडी केली आहे, काय मस्त आहे, आणि मिरच्या तळलेल्या आहेत, बढिया. भूक लागायला लागेल सगळ्यांना. मस्त बेसन केलेलं आहे, क्या बात आहे, अरे लोणचं टाकते ते किती छान आहे. साधी खिचडी खाणं देखील जो माणूस आयुष्याचा सर्वोत्तम आनंद असल्यासारखा जगू शकतो, याला जगणं म्हणतात. हे जगता आलं पाहिजे ना, हे बघता आलं पाहिजे की कसं असतं लाईफ, कसं सुंदर जगता येतं. आणि ते सांगण्यासाठी म्हणून हे नवीन कल्पना ज्या आनंदाच्या आहेत, त्या आनंदाच्या सगळ्या कल्पना आपण निर्माण करू शकतो. त्या जगामध्ये जाऊन त्यांच्या पातळीवर. महत्वाचं हे आहे, मुलांच्या पातळीवर जायचं आहे आपल्याला, त्यांच्या पातळीवर जायचं आहे. आपली उंची ठेवून मुलांशी बोलणं जमणार नाही, आता जमणार नाही. तो शिक्षक सर मला आवडतो ज्याला 8व्या वर्गामध्ये एका पोराने प्रश्न विचारला, अंबादेवीच्या मंदिरामध्ये सर मी जातो, त्या ठिकाणी तो दगड आहे, तिथे कुठे देव आहे?
मध्ये आपल्याला माहिती असेल अंबादेवीच्या त्या मंदिरामधल्या त्या देवीचं जे आहे ना तिथे ग्राफ्टिंग झालं होतं सगळं आणि त्यामुळे त्याची नवीन मूर्ती तयार करण्यात आली. तो म्हणाला दगडाची मूर्ती आहे तिथे मी कशाला जायचं. हा प्रश्न मी इथे असलेल्या प्रत्येकाला विचारू इच्छितो. तुम्हाला जर असा प्रश्न तुमच्या लहान मुलांनी विचारला, व्हॉट इज युअर आन्सर? काय उत्तर आहे? एक उत्तर काय, फालतूचे प्रश्न विचारू नको, जे सांगितलंय तेवढं कर. ओके, ऐकेल पोरगा? नाही ऐकणार. कदाचित माझ्या वडिलांच्या मनामध्ये तो प्रश्न आला होता पण ते त्यांच्या वडिलांशी बोलू शकले नाही. माझ्या मनामध्ये देखील तो प्रश्न आला होता पण मी देखील दुर्दैवानं माझ्या वडिलांशी बोलू शकलो नाही. माझ्या मुलाच्या मनामध्ये आलेलं आहे आणि ही वॉन्ट्स अन आन्सर. अन्यथा त्याचं उत्तर तो शोधेल गुगलवर, युट्यूबवर आणि तिथे त्याला कोणतं उत्तर मिळेल याची गॅरंटी नाही आहे. काय उत्तर देणार तुम्ही आम्ही? पण तो शिक्षक जो होता ना तो त्या मुलाच्या पातळीवर जाऊन शिकवणारा होता आणि म्हणून त्याने म्हटलं, काय प्रश्न विचारला रे, क्या बात है. याला म्हणतात स्वभाव. अगदी बरोबर, पडू शकतो असा प्रश्न. का नाही पडू शकणार? का नाही पडू शकणार? तो म्हणाला, बेटा बरोबर आहे पण माझ्या काही प्रश्नांची उत्तर दे. का? किती सुंदर सांगितलंय बघा, मला फार आवडतंय. किती सुंदर सांगितलंय. इतकी सुंदरता छोट्या छोट्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये जर तुम्ही आम्ही तयार केली ना बंधू भगिनींनो, आपलं घर असं आनंदाने खिदळून उठेल. माहितीये का? मुलं आपल्या जवळ येतील विचारायला. हो नाही तर कर्दनकाळ बनलेला बाप आणि कन्फ्यूज असलेली आई, बस एवढंच आहे. त्या टीचरनी विचारलं, बेटा मला एक सांग, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, हवा सगळीकडे आहे ना? पोरगा म्हणाला, हो हवा सगळीकडे आहे. पण नक्की? हो सगळीकडे आहे. मग तुला तुझ्या सायकलच्या ट्यूब मध्ये किंवा तुझ्या सायकलमध्ये हवा भरण्यासाठी प्रेशर पंपवर का जावं लागतं? तू अशी मुठीत हवा भरून त्या सायकलमध्ये का भरू शकत नाही? लॉजिक बघा किती सुंदर आहे. हवा भरायची आहे ना, मग मुठीमध्ये पकडून सायकलमध्ये टाकणं. व्हाय डू यू नीड प्रेशर पंप? पोरगा म्हणाला, हो बरोबर आहे सर, बरोबर आहे. मग त्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये आपल्या मनोभावे अत्यंत पवित्र अशा भावना जपून ठेवणाऱ्या अनेक लोकांच्या भक्तीचं प्रेशर जिथे तयार होतं, ज्या प्रेशरमुळे आपल्याला जगणं सुकर होतं आणि पॉझिटिव्हिटी मिळते, म्हणून मंदिरात जायचं. हा सायंटिफिक अप्रोच त्या पोराला सांगितल्याबरोबर अत्यंत शांतपणे त्यानं मंदिरात जाणं सुरू केलं. पॉझिटिव्हिटी ही सांगा ना त्याला, थोबाडीत मारतो नका म्हणून. आणि म्हणून आपल्याला तशी मुलांच्या जगामध्ये जाऊन त्या पद्धतीने करता येईल. विचारपूर्वक संगोपनामधला पहिला भाग. माझ्या आजच्या संवादाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय. हे सगळे बदल आपल्या घरी करता येतील का? चांगल्या सवयी लावायच्या तर त्या कशा लावायच्या? कशा असतात चांगल्या सवयी? कशा चांगल्या सवयी डिस्क्राईब केल्या जातात? छोटासा व्हिडिओ. ज्याची चप्पल तुटली तो गरीब पोरगा. दिसतात मस्त काळे शूज.
पहिले याचा चांगुलपणा पहा. आणि आता त्याचा कसा आहे तो चांगुलपणा हा असा कसं सुचतं. बंधू भगिनींनो, या सवयी लावायला लागतात, या संबंधीच्या गोष्टी बोलाव्या लागतात आणि त्या जेव्हा बोलू तेव्हा हे सगळं आहे. दिवाळीचे किल्ले असतील, इतिहासाची चर्चा असेल, मोठ्या लोकांबद्दल गोष्टी असतील, कधी बोलणार तुम्ही? घरी असा वेळ काढावा लागेल ना, त्या मुलांसोबत ते बोलावं लागेल ना, आणि ते बोलत असताना या आजूबाजूनं असणाऱ्या सामाजिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्या लागतील. फार महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय. अगदी शेवटाला जात असताना कोणतेच सामाजिक तीर्थक्षेत्र, कशी स्थिती आहे तुमच्या माझ्याकडे? टोकाचं सामाजिक भान जपणारे लोक जेव्हा तुम्ही आम्ही आपल्या मुलांना दाखवतो तेव्हा कशी पैदास होते आणि होऊ नये याची 2 उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. 10 सेकंदाचा पॉज घेईन मी एका प्रश्नानंतर. समजा तुम्ही आम्ही बस स्टँडवर बसलेलो आहोत आणि तुमच्या माझ्या बाजूनं एक अतिशय घाणेरडा, ज्याच्या अंगावर चिखल लागलेला आहे, ज्याचे केस वाढलेले आहेत, ज्याच्या तोंडातून लाळ गळते आहे, ज्याच्या कपड्याचा आणि अंगाचा घाणेरडा वास येतो आहे, अशा पद्धतीचा एक मनोरुग्ण येऊन बसला. आपण काय करू? 10 सेकंद विचार करूयात, इमॅजिन करूयात. एक रिॲक्शन पहिली आणि सामान्यतः सगळे लोक देणारी, त्याच्यापासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर दूर जायचं. दुसरी रिॲक्शन, आपल्याजवळ अन्न वगैरे जर पडलेलं असेल किंवा शिल्लक असेल तसं दुरून त्याच्या अंगावर टाकायचं, किंवा आपल्याजवळ जर काही पैसे असतील तर त्याच्या अंगावर असे टाकून द्यायचे आणि तिथून निघून जायचं. याच्यापेक्षा वेगळी रिॲक्शन मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी देत असेल. पण याच्यापेक्षा वेगळी रिॲक्शन देतात पळसखेड नावाच्या गावाला असणारे डॉक्टर नंदू पालवे आणि आरती पालवे. वय वर्ष 18 आणि वय वर्ष 21. नंदूचं वय 21, आरतीचं वय 18. दोघं जण एकमेकांवर प्रेम करतात आणि बुलढाण्याच्या त्या बस स्टॉपवर एकमेकांना भेटतात. आणि भेटत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की त्या परिसरामध्ये चिखलामध्ये पडलेला एक मनोरुग्ण आहे, जो घाणेरडा आहे, ज्याच्याकडे लोक लक्षही देत नाही आणि चिखलामध्ये पडलेलं त्याच्या अन्न जे असेल ते तो खातो. नंदू पालवे आणि आरती पालवे प्रेमात असलेले दोघं युवक युवती त्याला उचलतात, त्याला आंघोळ घालतात, त्याची कटिंग करून देतात आणि त्या माणसाला स्वच्छ करतात. आपल्या जवळचा डबा त्याला देतात. मग लक्षात येतं की या परिसरामध्ये 3 अजून मनोरुग्ण आहेत स्टेशनच्या परिसरामध्ये, त्यामध्ये 2 बायका आहेत. बोलवत नाही सर कधी कधी, त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत, त्या मनोरुग्ण आहेत म्हणून त्यांच्यावर वाटेल तसे अत्याचार लोक करत राहतात, कोणी नाही त्यांचं. या एका म्हाताऱ्यासोबत त्या तिघांना घेऊन आपल्या वडिलांच्या शेतामध्ये नंदू पालवे आणि आरती पालवे एक झोपडी बांधतात आणि त्या झोपडीमध्ये त्यांना सांभाळण्याचं काम सुरू करतात. तिथून प्रकल्प सुरू होतो सेवा समर्पण पळसखेडचा.
आज त्या ठिकाणी गेल्यानंतर 289 मनोरुग्ण आहेत सर. 289 मनोरुग्ण देशाच्या सगळ्या भागातून, ज्यांना मनोरुग्ण झाले म्हणून पोरांनी घरातून बाहेर हाकलून दिलं, फेकून दिलं रस्त्यावर. ते उचलून घेऊन जातात. ज्या परिसरामध्ये फिरताना तुम्हाला मला नाकाला रुमाल लावून फिरावं लागतं, कारण ते दुर्गंधीचा वास येतो, त्यांची दुर्गंधी ते साफ करतात. 135 महिला आहेत ज्यांच्या सगळ्यांचं टक्कल केलेलं आहे, कारण भांडताना महिला मनोरुग्ण आहेत त्या केस तोडून टाकतात, एकमेकांचे हात पण तोडतात. अशा महिलांना, अशा पुरुषांना, मनोरुग्णांना ते सांभाळतात. गेली 25 वर्ष सामाजिक तीर्थक्षेत्र आहे. यातले रुग्ण बरे होतात, मनोरुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी घेऊन जातात. घरी गेल्यानंतर नंदू पालवेनं अक्षरशः गदगदलेल्या स्वरामध्ये मला सांगितलं, सर 98% लोक मनोरुग्ण जो बरा होतो ना त्या नातेवाईकाला स्वीकारायला मनाई करतात आणि तो परत घेऊन येतो. परत आल्यानंतर तो पुन्हा डिप्रेशन मध्ये जातो आणि पुन्हा त्याची शुश्रूषा करावी लागते. आता त्यांची व्यवस्था अशी केली आहे की तो बरा झाल्यानंतर कुटुंबाकडे विचारलं जातं की तुमचा बाप, तुमचा आई, तुमचे काका बरे झालेले, तो नेता का? लोक म्हणतात नाही. त्यांना परत आणतात. आता त्यांच्या पुनर्वसनाचं काम त्या माणसानं सुरू केलं आहे. सामाजिक तीर्थक्षेत्र. वाटत नाही आपल्या घरच्या छोट्या छोट्या मुलांना या सामाजिक तीर्थक्षेत्रांना नेलं पाहिजे. इथून मेळघाट मध्ये जात असताना धारणीला किंवा खोलकासला आपल्या मुलांना जर नेत असू ना, तर जाताना बुरळघाट नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी शंकर बाबा पापळकर नावाचा माणूस आहे. 78 वर्षाचा माणूस 132 मुलांना सांभाळतो. 132 मुला मुलींना, ज्या मुलांना कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिलं अशा मुलांना उचलून आणलेलं आहे. आणि अशा सगळ्या मुलांच्या आधार कार्डावर नाव आहे गौरी शंकर बाबा पापळकर, गांधारी शंकर बाबा पापळकर, शंकर शंकर बाबा पापळकर. 132 पोरांच्या आधार कार्डावर बापाचं नाव आहे शंकर बाबा. 78 वर्षाचा माणूस. या माणसाला आपल्या घरच्या पोरांना दाखवलं नाही पाहिजे? कसं घडतील पोरं? हे सगळं सांगितलं पाहिजे, हे सगळं दाखवलं पाहिजे. तुमच्या माझ्या आजूबाजूला असे सामाजिक तीर्थक्षेत्र आहे, कारण असं जर केलं नाही तर काय होईल? सर, आपण सगळेजण ज्येष्ठ विचारवंत आणि तत्वज्ञ मागो वैद्य सरांचं नाव तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो. हे जर केलं नाही तर काय होणार? फक्त पैसे देऊन, फक्त ट्युशन क्लासेस लावून, फक्त कोचिंग क्लासेस लावून मुलांना फक्त जर आपण पुढे नेलं ना तर ते होऊ शकणार नाही. त्यांनी सांगितलेल्या किस्स्यामध्ये अमेरिकेमध्ये राहणारे 2 मुलं जे आपल्या आईबापांना इथे सोडून निघून गेले, इथे पुन्हा यायचं गरज वाटली नाही आणि आईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्यानंतर दोघांपैकी एकच मुलगा आला. मागो वैद्यांनी भाषणामध्ये सांगितलेली गोष्ट आहे. एकच मुलगा आला. तो मुलगा आला, त्यानं आईचे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांना मात्र खटकलेली गोष्ट होती आणि म्हणून 2 दिवसाची विधी झाल्यानंतर जेव्हा 3ऱ्या दिवसानंतर मोकळा वेळ असतो, आपल्या मुलाला घेऊन बेडरूम मध्ये ते बसले आणि त्यांनी विचारलं, का रे मला एक छोटीशी गोष्ट खटकली, आई गेली तुझा भाऊ आला नाही? त्यांनी उत्तर दिलं, बाबा आम्ही ठरवलंय म्हणे की आई गेली तेव्हा मी येईन आणि बाबा तुम्ही जाल तेव्हा तो येईल. त्याच्यानंतर घडलेला प्रसंग मागो वैद्यांनी जेव्हा भाषणामध्ये सांगितलं तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्र झालं. त्या दिवसानंतर त्याच्या पुढच्या दिवशी त्या वडिलांनी अत्यंत दुःखी मनाने आत्महत्या केली आणि लिहून ठेवलं की माझ्या पोरा, तू काळजी करू नको, तुझ्या भावाला इथे पुन्हा येण्याची गरज भासणार नाही, तू आईसाठी आलायस तर माझीही अंत्यविधी करून निघून जा. ही टोकाची गोष्ट जरी सांगितली तरी हे तुमच्या माझ्या भारतात घडलेलं आहे. तुमच्या माझ्या घरच्या मुलांना आपल्याला सामाजिक तीर्थक्षेत्र दाखवणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की त्या मुलांचं मोठं होणं हे आपल्याला एकेका गोष्टीमध्ये करून दाखवायचं आहे. माझा मित्र त्या आपल्या मुलाला बूट पॉलिश करायला लावतो आणि 1 रुपया देतो बूट पॉलिश केल्यानंतर. टू मेक हिम अंडरस्टँड द वर्थ ऑफ वर्क, टू मेक हिम अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ रुपी. तुम्ही क्रेडिट कार्ड देऊन टाकलेले आहेत आपल्या मुलामुलांजवळ. माहितीये त्याचं काय होतं? त्याचं नाव सांगतो मी, आणि ते आहे त्या मोठमोठ्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे कसं होतं.
कशा पद्धतीच्या व्यवस्था राहतात आणि कशा पद्धतीने ते केलं जातं, कारण आपण असे वागतो. बघा, Dark clouds gather and fill the sky. Don't know how to talk to you, just know how to say goodbye. Go back where you came from. Go back where you came from. चिल्ड्रन सी चिल्ड्रन डू. ते काय पाहतात? घरी ओरडणं चालतं की प्रेमानं संवाद होतो? घरी आपले वडील आपल्या आईला कशा पद्धतीने ट्रीट करतात, कशा पद्धतीने आईचा सन्मान केला जातो. आई थकलेली असेल तर वडील येऊन म्हणतात का ग खूप थकली तू? तेव्हाच तो पोरगा म्हणेल. माझ्या कॉलेजमध्ये असणाऱ्या माझ्या छोट्या बहिणींना मी सांगत असतो की घरी गेल्यानंतर जेव्हा आपण घरी जातो ना, तेव्हा दिवसभराची माऊली थकलेली असते. 4 वाजता जेव्हा कॉलेज संपून घरी जाताना तेव्हा चहा करायचा, स्वतःसाठी करायचा, आईसाठी करायचा, आणि मग आईजवळ चहा नेऊन द्यायचा आणि आईला म्हणायचं, आई घे ग, थकली का ग तू? तो पोरगा हे तेव्हाच करेल जेव्हा नवरा घरी आल्यानंतर आपल्या बायकोला म्हणेल, का ग थकली का तू? ती बायको आपल्या नवऱ्याला म्हणेल, अहो दिवसभर काम करून थकले का, बसा जरा पाणी देते मी तुम्हाला. असले सुंदर संवाद तुमच्या माझ्या घरामध्ये जर सुरू झाले तर आपल्याला ते करता येईल. आणि म्हणून त्या नियोजन आणि संयम आणि आश्वस्ततेमध्ये मुलांना घराच्या छताखाली आश्वस्त वाटणे हेच खरं पालकत्व आहे. मुलांना छतामध्ये आश्वस्त वाटलं पाहिजे की येस, इथे मी बोलू शकतो. याचं कारण असं की या भयानक गोष्टी आहेत सगळ्या, ज्या माझ्या या संवादाच्या शेवटी तुम्हाला सांगतो आहे, त्या मनामध्ये ठेवा. ज्या पोराला क्रेडिट कार्ड देऊन ठेवलेलं आहे ना, ज्या पोराला वाटेल तेवढा पैसा तुम्ही आम्ही पाठवतोय ना, पाठवणं गरजेचं आहे. 18 वर्षाची माझी मुलगी ज्या कॉलेजमध्ये गेली होती, त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर फर्स्ट इयरची पार्टी होती, फर्स्ट वेलकम पार्टी. ती होती रात्री 10 वाजता. एक क्षणाला सर मला असं वाटलं की आपल्या पोरीवर चुकीचे संस्कार केले का आपण, कारण मी तिला सांगितलं दारू प्यायची नाही, सिगरेट प्यायची नाही. चुकीचं होतं हे. 18 वर्षाची माझी पोरगी, तिच्या वर्गातल्या सगळ्या पोरांनी पार्टी ठरवली की फर्स्ट डे वेलकम पार्टी आहे आणि वेलकम पार्टी रात्री 10 वाजता कुठल्या तरी एका ठिकाणी ती पार्टी आहे आणि त्या खाली असं लिहिलं होतं रात्री 10 ते रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी असेल आणि ड्रिंक्स आर अलाउड. ड्रिंक्स आर अलाउड. माझ्या पोरीला तिच्या मैत्रिणीने विचारलं क्यों तू चल नहीं रही क्या? ती म्हणे नहीं मुझे अच्छा नहीं लगेगा और मेरे पापा को भी अच्छा नहीं लगेगा. तिने पटकन विचार, तेरे पापा तो अमरावती में, उनको कहाँ पता चलने वाला है? मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विचारू इच्छितो आणि सांगू इच्छितो, माझ्या 18 वर्षाच्या मुलीच्या आयुष्यात केवढा मोठा प्रसंग आहे तो. किती स्ट्रेस आहे, किती प्रेशर आहे. इथून बाप जर म्हणत असेल तुला काय चिंता आहे, मी तर पैसे पाठवून राहिलो तुला पाहिजे तेवढे, तो ब्ल्यू टिक नावाची एक छोटीशी गोळी त्या पोरीला किंवा पोराला गिळंकृत करते. आणि त्या ब्ल्यू टिकची लिंक कुठून आलेली आहे? तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून. काय सांगता मोहरील सर? हो, परीक्षेच्या वेळी ताण असणं अत्यंत साधी गोष्ट आहे, पण आपले वडील आपली आई आपला ताण समजून घेऊ शकत नाही. अशा मानसिकतेमध्ये असणारी मुलगी आपल्या त्या इंस्टाग्रामवरच्या एका कुठल्या तरी मित्राला विचारते की हाऊ शुड आय डिक्रीज द स्ट्रेस ऑफ माय एक्झामिनेशन. मला कसं तरी वाटते माझ्या परीक्षेचा ताण मी कसा कमी करू. आई मी कसा कमी करू? आईला वेळच नाही, आई बोलतच नाही. बाबा मी कसा ताण कमी करू? बाबाला वेळ नाही. इंस्टाग्रामवरच्या एका छोट्याशा मित्राला विचारते आणि तो मित्र म्हणतो काळजी करू नको, मी तुला एक लिंक पाठवतो, त्या लिंकला क्लिक केल्याबरोबर एक पेज ओपन होईल. ते पेज ओपन झाल्याबरोबर तुला ऑनलाईन 5 गोळ्या फक्त मागवायच्या आहेत. एका गोळीची किंमत 5 रुपये. ट्रॅप बघ कसा आहे, ट्रॅप. फक्त 5 रुपयाची एक गोळी 25 रुपयाची ऑनलाईन मागवून घे. ती 18
वर्षाची मुलगी किंवा तो 17 वर्षाचा मुलगा किंवा 19 वर्षाचा मुलगा जो तुमच्या माझ्यापासून दुसऱ्या गावामध्ये राहतोय आणि त्याच्याशी संवादाचे दारं आम्ही बंद करून टाकले, फक्त त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याने धन्यता मानणारा तो पालक, त्याला माहित नाही ती लिंक आली आणि ती लिंक आल्यानंतर तो ती क्लिक करतो. त्या मुलाने ती क्लिक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला 5 गोळ्या पार्सल मिळतात. ती गोळी त्याला घ्यायची आहे पेपरच्या आधी. आणि इथे जे डॉक्टर क्षेत्रामधले सर लोक आहात, 0.5 ची अँटी डिप्रेशन गोळी आहे ती, फक्त ब्ल्यू टिक. ती गोळी तो घेतो, त्याला शांत झोप लागते, दुसऱ्या दिवशीचा पेपर मस्त जातो आणि पेपर छान गेल्यानंतर त्याला असं वाटतं क्या बात आहे. तो आईला सांगत नाही, तो वडिलांना सांगत नाही. दुसऱ्या पेपरला पुन्हा गोळी घेतो, तिसऱ्या पेपरला पुन्हा गोळी घेतो. 25 रुपयामध्ये पहिले 5 पेपर सेमिस्टरचे पूर्ण होतात. त्याची परीक्षा छान जाते. पुढच्या परीक्षेच्या वेळेस जेव्हा त्याला पुन्हा ताण यायला लागतो, पुन्हा त्याच इंस्टाग्रामवरच्या मित्राला तो क्लिक करून विचारतो, व्हॉट शॅल आय डू. तो म्हणतो डोंट वरी, आय विल सेंड यू अ लिंक. मी तुला लिंक पाठवतो. फक्त या वेळेस 5 गोळ्या ह्या 250 रुपयाच्या आहेत. डोस 1 ग्रॅम. सेकंड सेमिस्टरला पुन्हा तो त्या गोळ्या घेतो. 7व्या सेमिस्टर पर्यंत तो डोस 5 mg पर्यंत पोहोचतो, जे ड्रग मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. आणि ते ड्रग्स तो त्याच्या परीक्षेच्या आधी घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. ज्या अत्यंत प्रतिथयश महाविद्यालय ज्या पुण्यातल्या किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये आहे, त्या शहरांमध्ये 25 कोटी रुपयाचं ड्रग्स पकडतात पोलीस. 25 कोटी रुपयाचं. कोणासाठी येते? कोणासाठी येते? कोणाकडे चाललंय ते? धक्का बसला माझ्या एका मित्राला, जेव्हा त्याच्याकडे राहणारा त्याचा भाचा दप्तर, ज्याला स्कूल बॅग म्हणतात आजकाल, आपण दप्तरवाले होतो, दप्तर ठेवून गेला होता. सहज आपल्या बहिणीनं पोरगा आपल्याकडे ठेवला म्हणून, वेळ होता म्हणून त्याने त्याची पुस्तकं उघडले, वह्या पाहिल्या काय चाललंय, आणि एकदम धक्का बसला. पुस्तकं बंद करून दिले, ठेवून दिले. त्याला काहीतरी भयंकर दिसलं त्याच्यामध्ये. थोड्या वेळाने भाच्याला बोलवलं आणि त्याला विचारलं का रे हे काय आहे. तो भाचा घाबरून गेला. पण थोड्या वेळानंतर त्यानं सांगितलं ते चित्र म्हणजे कोंडोमच्या पाकिटवर असणारे चित्र होते. ही गोष्ट आहे का? त्याला विचारलं की हे तुझ्याकडे कुठून आले, तर तो म्हणाला माझ्या शाळेच्या बाजूनी असणाऱ्या पानठेल्यावर 2 रुपयाला एक चित्र विकत मिळतं. पाहतोय तुम्ही आम्ही आपल्या मुलांच्या वह्या पुस्तकं, काय अभ्यास चाललाय पाहतो. त्यांच्या आयुष्यात डोकवतोय. ब्ल्यू टिक असेल, ब्ल्यू व्हेल असेल, जेंडर इश्यूज असतील, या असल्या विविध गोष्टींनी तुमच्या माझ्या मुलांच्या जीवनामध्ये खळबळ माजलेली आहे. आणि यासाठी म्हणून मी नेहमी माझ्या भाषणाच्या शेवटी विनंती करत असतो की जर गरज पडली तर समुपदेशनाची आवश्यकता घेतली पाहिजे. काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. समस्या सोडवायच्या असतील, अहो डोकं दुखत असेल तर आपण एका डॉक्टरकडे जातो, पोट दुखत असेल तर आपण एका डॉक्टरकडे जातो. त्या पद्धतीने मानसिक दृष्टीने जर काही अडचण निर्माण झाली असेल तर सढळ मनानं आणि खुल्या दिलानं आपल्याला काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. कारण तो चुटकीसरशी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. अन्यथा त्या प्रॉब्लेमचं किती मोठं रूप होऊ शकतं आपल्याला माहित नाही. तंत्रज्ञान त्या पोरांच्या हातामध्ये देऊन दिलेलं आहे. रशियामध्ये तयार झालेला ब्ल्यू व्हेल नावाचा गेम तुमच्या माझ्यासारख्या संस्कारित आणि सुसंस्कारित भारत देशामध्ये पोरांचे जीव घेतो. व्हॉट्सअप पाहत असताना एक लिंक येते फक्त. सध्या भारतात बंदी आहे त्याच्यावर, पण तुमच्या माझ्या भारत देशामध्ये तो गेम खेळला गेला माहितीये. त्या व्हॉट्सअपवरती लिंक आल्यानंतर तो क्लिक केला जातो आणि त्याला मग सांगितलं जातं की तुला 50 तासचं एक टार्गेट दिलं जाणार आहे. त्या टार्गेट नंतर तुला एक मोठं बक्षीस मिळेल. छोटासा पोरगा होतो तो आपल्या आई वडिलांना सांगत नाही मला काय लिंक आहे तर कुठली लिंक आली आहे, कारण आई वडिलांनी मोबाईल देऊन टाकलाय. त्या लिंक मध्ये त्याला सांगितलं जातं पहिलं टास्क, आज रात्रभर झोपायचं नाही. रात्रभर झोपायचं नाही. तो पोरगा रात्रभर झोपत नाही. टास्क 1 कंप्लीट. त्यातला 13 नंबरचा टास्क आहे की तुला आता या व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या लिंक पाठवू आणि भूताचे भयानक सिनेमे पाठवले जातील. रात्रभर ते सिनेमे पाहायचे. तो रात्रभर ते स्वतःच्या खोलीमध्ये बसून सिनेमे पाहतो. रात्रभर पोरगा सिनेमे पाहतो. आई वडिलांना माहित नाही. सेपरेट खोली दिली आहे ना त्याला आपण.
प्रायव्हसी इज टू बी मेंटेन्ड. 6वीतल्या मुलाची प्रायव्हसी इज टू बी मेंटेन्ड. लहानपणापासून सवय. स्पेस पाहिजे हो आमच्या मुलाला, घ्या ना स्पेस. 21 नंबरचा टास्क असतो की घरातून निघून जायचं आणि कुठे जातो हे सांगायचं नाही. निघून जातो, माहित नाही वडिलांना काय होतंय. 32 नंबरचा टास्क असतो तुझ्या गावामध्ये जी लोकल जाते ना ट्रेन, त्या लोकल ट्रेनच्या समोर उभं राहायचं आणि लोकल ट्रेन फक्त 20 फुटावर असताना लोकल ट्रेन क्रॉस करायची आणि क्रॉस करताना फोटो काढायचा स्वतःचा आणि तो अपलोड करायचा. टास्क नंबर 32 कंप्लीट. टास्क नंबर 41 असतो की तुझ्या हातावर तुझा जो चॉप आहे ना, त्या चॉपनी एक व्हेल काढायचा, माशाचं चित्र काढायचं. तो ते कोरून रक्ताचं ते चित्र आपल्या हातावर करतो आणि त्या दिवशीपासून फुल स्लीव्हचे कपडे घालायला लागतो. आई वडिलांना माहित नाही आपला पोरगा फुल स्लीव्ह का घालतोय. टास्क नंबर 42 कंप्लीट. आणि मग येतो टास्क नंबर 50. त्याला सांगितलं जातं की गावातल्या सगळ्यात उंच इमारतीवर जा. 15 मजली इमारतीवर तो वरती पोहोचतो. पोहोचल्यानंतर त्याला सांगितलं जातं त्या पॅरापिट वॉलवर उभा राहा. तो त्या पॅरापिट वॉलवर उभा राहतो. मग त्याला सांगितलं जातं यू क्लिक अ सेल्फी. एक सेल्फी काढ असा वरून. तो सेल्फी काढतो. मग त्याला सांगितलं जातं की सेल्फीच्या खाली लिही आय एम लिव्हिंग दिस वर्ल्ड अँड बी हॅपी. मी हे जग सोडून जात आहे आणि आनंदी होतो आहे. 49 टास्क पर्यंत तो त्या गेमच्या इतक्या कब्जामध्ये गेलेला असतो की 50व्या टास्कमध्ये तो सेल्फी काढतो, अपलोड करतो. त्यानंतर त्याला सांगितलं जातं स्विच ऑफ युअर मोबाईल फोन. फोन बंद कर, कीप इट अवे, बाजूने ठेव अँड देन जम्प युअर सेल्फ फ्रॉम 15th स्टोर. आणि तो 15व्या मजल्यावरून उडी घेतो. तुमच्या माझ्या सुसंस्कारित आणि संस्कार देणाऱ्या तुमच्या माझ्या या देशामध्ये ब्ल्यू व्हेल गेम जो रशियामध्ये तयार झाला, त्या गेममुळे मरणाऱ्या पोरांची संख्या 3,500 झाली होती. ब्ल्यू व्हेल होता, आज दुसरा कुठला येईल. मला शोधायचं आहे माय पार्टिसिपेशन इन द लाईफ ऑफ चिल्ड्रन. माझ्या मुलांच्या जीवनामध्ये काय आहे आणि म्हणून वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी म्हणून मुलांच्या जीवनामध्ये सहभाग, मुलांच्या जीवनामध्ये काय चाललंय त्याच्यासाठी संवाद. मी पैसा थोडा कमी कमावला तरी चालेल, परंतु मला माझ्या मुलांच्या जीवनामध्ये काय चाललंय हे समजून घेणं गरजेचं. त्यासाठी घरी चांगलं वातावरण निर्माण करणे, अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये तुम्हाला मला हे सगळं करता आलं पाहिजे आणि हे सगळं करणं हे तुमच्या माझ्या हातात आहे. रेड क्रॉस सोसायटी आरवीच्या माध्यमातून हा जो संवाद तुमच्या माझ्यामध्ये होतो आहे, या संवादाचं फलित हे असलं पाहिजे की माझ्या घरी तो बदल झाला पाहिजे. माझ्या घरी या सगळ्या बदलांची सुरुवात झाली पाहिजे आणि कुटुंब म्हणून आपण सगळे मिळून एकत्रितपणे त्या मुलाच्या भवितव्याचा विचार करू शकलो पाहिजे. त्याला मोकळेपणानं बोलता आलं पाहिजे. कारण महत्वाचं वाक्य लिहिलेलं आहे, तुमच्या मुलांना तुमची नितांत गरज आहे आणि आई वडील किंवा आजोबा किंवा परिवार याला पर्याय नाही. मित्र मैत्रिणींनो, पर्याय नाही आहे. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी वय वर्ष 8 ते वय वर्ष 17 या वयोगटातले पोरं येऊन राहिलेले आहेत. इतक्या प्रचंड समस्या त्यांच्या समोर आहेत आणि त्यामधल्या 97 ते 98% समस्यांमध्ये एवढंच आहे, आमचं कोणी ऐकूनच घेत नाही, आम्हाला बोलताच येत नाही. सगळे मनावरचे पुटं दूर करा, सगळं दूर करा. मी केलेलं काम, माझं स्वतःचं कुटुंब, मी किती मेहनत करतो, मी काय करतो, हे सगळं मी हे सोडून माझ्या घरातल्या मुलाला मोठं करण्यासाठी मला काय करता येईल एवढा विचार मनामध्ये ठेवून तुमच्या माझ्या घरातल्या मुलांना चांगलं जीवन येत्या काळामध्ये देण्यासाठी म्हणून आज आपण पाहिलेल्या 7 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये, ज्याच्यामध्ये सकारात्मक संवाद आहे, ज्याच्यामध्ये कौटुंबिक वातावरण आहे, ज्याच्यामध्ये स्त्रीचा सन्मान आहे, ज्याच्यामध्ये एकरूपता आहे, ज्याच्यामध्ये घरातलं एकत्रित वातावरण चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याची व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये धार्मिक क्षेत्र या सामाजिक तीर्थक्षेत्रांना भेटी देणं आहे. प्रत्येक ठिकाणी मुलाच्या व्यक्तिमत्व विकसनामध्ये पालकांचा सहभाग देणं आहे आणि तो सहभाग देऊन
निदान आपल्या घरच्या मुलाला आपलं घर हे अत्यंत सुरक्षित वाटेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी या एकत्रित संवादातून निर्माण हो. या एकत्रित संवादामधून तशा पद्धतीचं आनंदाचं घर आपल्या घरी निर्माण हो. मोबाईल बाजूला ठेवून रोज संध्याकाळी तुमच्या माझ्या घरून छान हसते खेळते आवाज येऊ. आणि यासाठी म्हणून माझं बोलणं संपवताना एकच उदाहरण देतो. आपलं घर स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. कारण आकाशातून 2 देवदूत निघाले होते आणि एका देवदूतानं दुसऱ्या देवदूताला सांगितलं. हे उदाहरण संपता क्षणी माझं बोलणं तुमच्याशी संपेल. पण मनामध्ये प्रश्न घेऊन जा की आपलं घर स्वर्ग ठेवायचं की नरक ठेवायचं. त्या देवदूतानं दुसऱ्या देवदूताला विचारलं स्वर्ग आणि नरक याच्यातला फरक सांग. तो म्हणाला चल मी दाखवतो. पृथ्वी तलावर घेऊन आला. तो म्हणाला पृथ्वी तलावर काय दाखवतो, स्वर्ग तर वरती असतो नरक तर खाली असतो. तो म्हणतो स्वर्ग आणि नरक दोन्ही इथंच आहे, मी तुला दाखवतो. तो म्हणाला पहिले काय, तो म्हणे पहिले नरक दाखव. तो म्हणे मी नरक दाखवतोय. एका घराजवळ गेला. घराजवळ गेल्यानंतर आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये बसले होते. आई बाबा आपल्या खोलीमध्ये बसले होते आणि चिंगू आणि चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये बसले होते एका कंदिला जवळ. जुना काळ होता. तो कंदील लागलेला होता कारण लाईन होती. देवदूताने चुटकी वाजवली आणि चुटकी वाजवल्या बरोबर घरातली लाईन निघून गेली. अंधार झाला. अंधार झाल्याबरोबर घरामध्ये उद्गार निघाला, अरे यार काय होपलेस आहे. लाईन गेली म्हटल्याबरोबर आई बाबा गाडी घेऊन बाहेर निघून गेले. आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये MSCBच्या नावानं कल्ला करत राहिले. हे किती बेकार आहे, ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत नाही. चिंगू आणि चिंकी त्या कंदिलाच्या बाजूने काहीतरी खेळत होते, भांडत होते आणि सगळ्या घरामध्ये नुसता कल्ला, नुसती चिडचिड. थोड्या वेळाने लाईन आली. सगळेजण म्हणाले क्या बात आहे, लाईन आली. आणि पुन्हा सगळेजण आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसले. देवदूत म्हणाला हा नरक. म्हणजे स्वर्ग कोणता मग? आरवी गावातल्या तुम्हा सगळ्या बंधू भगिनींसमोर मी आता स्वर्ग कसा असतो तो सांगतो. आपलं घर कसं बनवायचं, कसं ठेवलेलं आहे या प्रश्नांसोबतच आपल्याला इथून जायचं आहे. तो म्हणाला स्वर्ग कोणता. तो पुन्हा एका घराजवळ घेऊन गेला. त्या घरामध्ये आई बाबा आपल्या खोलीमध्ये बसले होते. आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये बसले होते. चिंगू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये बसले होते. देवदूताने चुटकी वाजवली. लाईन गेली. लाईन गेल्याबरोबर घरामध्ये उद्गार निघाला, क्या बात है. लाईन गेल्याबरोबर क्या बात है. हो, कारण ते झाल्याबरोबर आजी आजोबा आपल्या खोलीतून ड्रॉइंग रूम मध्ये आले. आई बाबा आपल्या खोलीतून ड्रॉइंग रूम मध्ये आले. चिंगू चिंकी तिथेच होते. 2 टीम तयार झाल्या, आजोबांची, बाबांची आणि चिंगूची. दुसरी टीम आजीची, आईची आणि चिंगीची. आणि या 2 टीम मध्ये मस्त अंताक्षरी सुरू झाली. कंदिलाच्या प्रकाशामध्ये अंताक्षरी सुरू झाली. मस्त जुन्या काळचे गाणे सुरू झाले. आजीच्या कॉलेजमधल्या मित्रांच्या खोड्या निघाल्या. आजी लाजायला लागली. आजोबा तिला लाजलेलं पाहून मस्त गाणं म्हणायला लागले. त्या दोघांची गंमत पाहताना आई बाबा हसायला लागले. चिंगू चिंकी देखील छान गाणे म्हणायला लागले, गाण्यांवर नाचायला लागले. 1 तास अंताक्षरी सुरू राहिली आणि 1 तासाच्या अंताक्षरी नंतर पुन्हा जेव्हा लाईन आली तेव्हा सगळे म्हणाले, अरे यार कशाला लाईन आली, आनंदाचा क्षण संपून गेला. देवदूत म्हणाला याला स्वर्ग म्हणतात, ज्या ठिकाणी लोक एकमेकांशी बोलतात, ज्या ठिकाणी लोक एकमेकांच्या सहवासामध्ये आनंदी राहतात, ज्या ठिकाणी लोक एकमेकांच्या सहवासाने कंटाळत नाही, ज्या ठिकाणी लोक एकमेकांच्या खोलीमध्ये मोबाईल घेऊन बसत नाही, ज्या ठिकाणी सगळे एकत्रित येऊन जीवनाचा आनंद स्वीकारतात, 3ही पिढ्या एका सोबत राहून एकमेकांना सांभाळण्याचं काम करतात. ही सुंदर गोष्ट, असा सुंदर स्वर्ग तुमच्या माझ्या घरामध्ये निर्माण हो. आणि नरकाची कुठलीही बाजू जर तुमच्या माझ्या घरामध्ये असेल तर त्याला पुसून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद आणि आनंद निर्माण हो. ज्या आनंदाच्या सावलीमध्ये तुमच्या माझ्या घरातले मुलं अत्यंत सुदृढपणे आणि या समाजामध्ये येणाऱ्या सगळ्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी तयार हो, ही इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्या रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्मीतर्फे आम्ही निश्चितच आपला आभार सर. आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचं निश्चितपणे आभार मानतो. सोबतच आजच्या या संवाद व व्याख्यान कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते माननीय अविनाशजी मोहरील सर, आपण उत्कृष्टपणे जवळपास 2 तास सर आपण आमच्याशी संवाद साधला आणि पिन ड्रॉप सायलेंट ज्याला म्हणतो तो सर्व पब्लिकमध्ये होता, सर्व प्रेक्षकांमध्ये होता. हे निश्चितच आपल्या वक्तृत्वाची कला आहे असं आम्ही मानतो आणि निश्चितच आपणाला धन्यवाद देतो. यानंतर
या ठिकाणी उपस्थित सर्व आर्वीकर जनता, पालक व विद्यार्थी, आपण आवर्जून आज या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. आम्हाला जेवढं अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त प्रतिसाद आपण दिला, त्याबद्दल निश्चितपणे आम्ही आभार मानतो. उपस्थित सर्वांचे आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.